नमस्कार. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या व्हॉट्सॲपवर एक सरकारी परिपत्रक आलं असेल आणि ते वाचल्यापासून मनात एकच गोंधळ उडाला असेल, नाही का? आपलं भविष्य धोक्यात आहे की काय अशी चिंता अनेकांना वाटते. तर काळजी करू नका. हे परिपत्रक नेमकं काय आहे, याचा तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर काय परिणाम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढे काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर आपण पाहूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक एक करून नजर टाकूया, जेणेकरून तुमच्या मनातला गोंधळ नक्कीच दूर होईल. तर सुरुवात करूया त्या घोषणेपासून ज्यामुळं सगळीकडे एवढी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलने म्हणजे आपल्या MPCने नेमकं जाहीर तरी काय केलंय? या सूचनेचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की काउन्सिल आता नवीन अर्ज किंवा रिन्युअलसाठीचे अर्ज घेणार नाहीये. म्हणजे एक प्रकारे त्यांचे दरवाजे बंद होत आहेत. पण प्रश्न हा आहे की हे अचानक असं का होतंय आणि कधीपासून लागू होणार आहे? आता ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. नीट लक्ष द्या. जरी 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख दिसत असली तरी ती खरी डेडलाईन नाहीये. खरी गोष्ट अशी आहे की परिपत्रकात स्पष्ट लिहिलंय की जर राष्ट्रीय आयोगाने आपले नियम या तारखेच्या आधीच आणले तर ही प्रक्रिया त्याच दिवशी थांबेल. म्हणजे आपल्या डोक्यावर एक प्रकारची टांगती तलवार आहे असं समजा. बरं, पण हे सगळं बदलण्यामागे नक्की कारण काय आहे? यामागे एक खूप मोठं देशव्यापी कारण आहे. या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे NCAHP ॲक्ट 2021. हा एक केंद्रीय कायदा आहे. याचा मुख्य उद्देश काय? तर देशभरातल्या पॅरामेडिकल शिक्षण आणि सेवेमध्ये एकसारखेपणा आणणं. आता याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की आत्तापर्यंत प्रत्येक राज्याची आपली वेगळी परिषद होती. पण आता या सगळ्या परिषदा जाऊन संपूर्ण देशासाठी एकच राष्ट्रीय आयोग असणार आहे. म्हणजे एक बिग बॉस जो सगळ्यांवर लक्ष ठेवेल. यालाच म्हणतायत वन नेशन वन रजिस्ट्रेशन. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्याचा थेट तुमच्यावर काय परिणाम होणार? तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आता आपण पाहूया. सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडलाय की माझ्याकडे जी वैध MPC नोंदणी आहे तिचं काय होणार? ती रद्द तर होणार नाही ना? तर इथे एक दिलासादायक बातमी आहे. तुमची जी वैध नोंदणी आहे ती पूर्णपणे सुरक्षित आहे. ती अजिबात रद्द होणार नाही. उलट ती एका मायग्रेशन प्रक्रियेतून नवीन राष्ट्रीय रजिस्टरमध्ये शिफ्ट केली जाईल. हो, पण त्यासाठी तुम्हाला कदाचित एक नवीन ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल, जसं की KYC आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणं. आता पुढचा प्रश्न त्या लोकांसाठी ज्यांनी व्हेरिफिकेशनसाठी पैसे भरलेत पण त्यांची प्रक्रिया अजूनही पेंडिंग आहे. त्यांच्या पैशांचं काय होणार? इथे खरं सांगायचं तर थोडी वाईट बातमी आहे. कारण जुनी प्रक्रिया आता बंद झाली आहे. त्यामुळे तुम्ही भरलेली फी आणि तुमचा अर्ज दोन्ही वाया जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्हाला नवीन राष्ट्रीय प्रक्रियेसाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी नवीन फीसुद्धा भरावी लागेल. आणि आता आपण वळतोय या संपूर्ण बदलातील सगळ्यात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे अनुभव विरुद्ध पदवीचा संघर्ष. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. पूर्वी MPC राज्याच्या गरजेनुसार 6 महिन्यांचे 1 वर्षाचे सर्टिफिकेट कोर्ससुद्धा स्वीकारत होती. पण आता जे नवीन राष्ट्रीय नियम आहेत ते खूप कडक आहेत. त्यानुसार तुम्हाला किमान पदवी किंवा मोठा डिप्लोमा हवा. याचा थेट परिणाम असा होऊ शकतो की अनेक वर्षांचा अनुभव असलेले कुशल व्यावसायिकसुद्धा अपात्र ठरू शकतात. जरा विचार करा, एक टेक्निशियन आहे ज्याच्याकडे 15 वर्षांचा अनुभव आहे, ज्याच्या कामावर डॉक्टर आणि रुग्ण डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण आता नवीन नियमांमुळे त्याच्या या प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा कागदावरच्या पदवीला जास्त महत्त्व दिलं जाईल का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आता कायद्यात एक कलम 30 आहे जे म्हणतं की सध्या काम करणाऱ्या व्यावसायिकांचं संरक्षण केलं जाईल. पण हे संरक्षण नेमकं कसं देणार हे अजूनही स्पष्ट नाहीये. त्यांना कदाचित काही काळासाठी तात्पुरती नोंदणी दिली जाईल किंवा एखादा छोटा ब्रिज कोर्स करायला सांगतील किंवा कदाचित एखादी परीक्षाही द्यावी लागेल. पण यावर अजून काही ठरलेलं नाहीये. बरं, मग ह्या सगळ्या गोंधळात आणि अनिश्चितीत आपण नक्की काय करायचं? चला, तुमची ॲक्शन प्लॅन काय असायला हवी ते पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम, अजिबात वेळ घालवू नका. आजच्या आज तुमच्या MPC नोंदणीची स्थिती तपासा. जर ती एक्सपायर झाली असेल किंवा लवकरच होणार असेल तर ताबडतोब रिन्यू करा. नोव्हेंबर 2025ची वाट बघण्याची चूक अजिबात करू नका, कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला असू शकतो. आणि हो, हा या सगळ्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, जेव्हा ही राष्ट्रीय स्तरावरची मायग्रेशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा फक्त आणि फक्त ज्यांची राज्य नोंदणी वैध आहे त्याच लोकांना संधी मिळेल. ज्यांची नोंदणी लॅप्स झालेली आहे ते या प्रक्रियेतून सरळ बाहेर फेकले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचं भविष्य तुमच्या आजच्या कृतीवर अवलंबून आहे. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो. देशासाठी एकच नियम असणं हे चांगलं आहे यात शंका नाही. पण ही नवीन प्रणाली, कागदावरची पदवी आणि अनेक वर्षांचा प्रत्यक्ष जीव वाचवणारा अनुभव यांच्यात समतोल कसा साधणार, या प्रश्नाच्या उत्तरातच हजारो व्यावसायिकांचं भविष्य दडलेलं आहे.